श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती एक आध्यात्मिक प्रवास. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारायणासंबंधी काही गोष्टी बघणार आहोत. पारायण कधी करावं, कसं करावं, काय नियम पाळावे, हे सगळं आपण एका या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जे स्वामी भक्त पारायण नित्य नियमाने करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपण स्वामींचे पारायण करताना चुकत तर नाही ना, हा प्रश्न अनेक भक्तांना पडतो. म्हणूनच आम्ही पारायणविषयी महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत, ज्यामुळे पारायण करताना कुठलीही चिंता तुम्हाला वाटणार नाही. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारायण कधी करावे, पारायणाची वेळ, पद्धत, व्यवस्था कशी असायला हवी, पारायणाच्या शेवटच्या दिवशी काय करावे, पारायणासाठी कोणते नियम पाळणे हे आवश्यक आहे, तसेच स्त्रियांनी पारायण करताना काय विशेष काळजी घ्यावी, मासिक पाळीच्या दरम्यान कोणतीही काळजी घ्यावी, पारायणाचे काय फायदे आहेत आणि आणखीन खूप काही. तर व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, कारण या एका व्हिडिओमधूनच तुमचे पारायणासंबंधी ज्या काही शंका कुशंका आहेत त्या दूर होतील. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी पारायण कधी करावे. स्वामींच्या भक्तीला आणि सेवेला काळेचं बंधन नाही. तथापि पारायणासाठी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ हा उत्तम मानला जातो. दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना 3 दिवसाचे पारायण करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचं वाचन करावं. आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छा यानुसार संपूर्ण पोथीची 3, 7, 11 आणि 21 अशी पारायणे करावी. किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल. पारायणाची वेळ सकाळीच स्नानानंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे. पारायणाची पद्धत वेळ निश्चित केल्यास उत्तम. स्नान करून शुद्ध वस्त्रे नेसावी, मस्तकी गंध लावावा, नित्याची देवपूजा करावी, कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे, वडीलधाऱ्यांना वंदन करावे. पारायणाच्या प्रारंभी उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार याचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी हे पारायण करत आहोत हे बोलावे. अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करून ते पाणी ताम्हणात सोडावे आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावे. पारायणाची व्यवस्था चौरंगावर उत्तम वस्त्र हंतरून ठेवावे. त्यावर श्री स्वामींची तसबीर आणि मूर्ती ठेवावी. रांगोळी काढावी, समई लावावी. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी. गंधाक्षता आणि पुष्प वाहून पोथीचीही पूजा करावी. आसनावर बसून श्री नाम आणि पोथीला वंदन करून आणि त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. चित्त प्रसन्न असावे. वाचन चालले असताना साजूक तुपाचा अखंड दिवा लावावा. पारायणानंतर वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध, हळद, कुंकू आणि फुले वाहावी. उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे. नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा.
पारायणाच्या शेवटच्या दिवशी ब्राह्मणास आणि ब्राह्मण दाम्पत्यास भोजन, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास शिधा, वस्त्रे आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करावं. पारायणासाठी कोणते नियम पाळणे आवश्यक आहे? साधारण नियम: सकाळी स्नानानंतर आणि नित्य देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे. स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि मस्तकी गंध लावून कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. आसनावर बसून श्री नाम आणि पोथीला वंदन करून शांतपणे वाचन करावे. पारायण चालले असताना साजूक तुपाचा अखंड दिवा लावावा. वाचन झाल्यावर स्वामींच्या पोठोला गंध, हळदी, कुंकू आणि फुले वाहावी. उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे. नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा. विशेष नियम: एकाग्रता: वाचन करताना मन एकाग्र ठेवावे. इतर विचारांना दूर ठेवावे. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा. वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा. भक्ती: पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. नित्यनियम: पारायण काळात सदाचाराने राहावे. ब्रह्मचर्य पाळावे. वादविवाद, भांडण, तंटे टाळावेत. श्रींचे नामस्मरण करावे. त्यांच्या चरित्रकथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे. स्त्रियांनी पारायण करताना काय विशेष काळजी घ्यावी? मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी पारायण करणं टाळावं. जर पारायण चालू असेल आणि मासिक पाळी सुरू असेल तर पारायण थांबवा आणि शुद्धीकरणानंतर पुन्हा सुरू करा. या काळात श्री स्वामींच्या नामस्मरणावर आणि चरित्रकथांच्या वाचनांवर लक्ष केंद्रित करा. इतर काळजी घ्या. गर्भवती स्त्रियांनी पारायण करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलांची काळजी घेणं आवश्यक असल्यास पारायणासाठी वेळेचं नियोजन योग्य रीतीने करावं. घरातील जबाबदाऱ्या आणि पारायण यांच्यात समतोल राखणं हे खूप आवश्यक आहे. पारायणाचे काय फायदे आहेत? पारायणामुळे मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते. भक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. संकटांवर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात. आरोग्य सुधारण्यास मदत होते. कुटुंबात सुख, समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो. शिक्षण आणि व्यवसायात यश मिळण्यासाठी मार्गदर्शन होते. मन शांती आणि समाधान प्राप्त होते. क्षमाशीलता, सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. समाजात आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. बंधुभाव, प्रेमभावना आणि परोपकार भावना वाढते. समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळते. पारायण केल्याने रोग बरे होण्यास मदत होते. गंभीर आजारांमध्येही पारायणाचा लाभ हा मिळू शकतो. श्रद्धा आणि आत्मविश्वासाने पारायण केल्याने रोगमुक्तीची शक्यता वाढते. पारायण केल्याने शिक्षणात प्रगती होते. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. अभ्यासात यश मिळण्यासाठी मार्गदर्शन होते. पारायण केल्याने विवाह आणि नोकरी मिळण्यास मदत होते. योग्य आणि सुयोग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता वाढते. इच्छित नोकरी मिळण्यासाठी मार्गदर्शन होते. पारायण केल्याने स्थावर मालमत्तेच्या कामांमध्ये यश मिळते.
मालमत्ता खरेदी, विक्री आणि भाड्याने देण्यासंबंधी अडचणी या दूर होतात. मालमत्तेच्या विवादांमध्ये न्याय मिळण्यास मदत होते. लहान मुलांनी पारायण करावं का? होय, लहान मुलांनी पारायण करणं हे योग्य आहे. पारायणामुळे मुलांमध्ये अनेक चांगले गुण विकसित होण्यास मदत होते. लहान मुलांच्या पारायण करण्याचे फायदे: एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. पारायण करताना मुलांना शांत बसून वाचन करावे लागते. त्यामुळे त्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. नैतिक मूल्य शिकतात. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीमध्ये अनेक नैतिक कथा आणि शिकवण आहेत. पारायण करताना मुले ही शिकवण आत्मसात करतात आणि त्यांच्या जीवनात उतरवतात. भाषा आणि शब्दसंग्रह सुधारतो. पारायणामुळे मुलांची भाषा आणि शब्दसंग्रह सुधारण्यास मदत होते. पारायण पूर्ण करताना मुलांना आत्मविश्वास वाढतो. धार्मिक आणि आध्यात्मिक भावना जागृत होतात. पारायणामुळे मुलांमध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक भावना जागृत होतात. लहान मुलांसाठी पारायण: लहान मुलांसाठी एका दिवसात 1 किंवा 2 अध्याय वाचणे हे पुरेसे आहे. मुलांना पारायणात रस निर्माण करण्यासाठी त्यांना कथा सांगून किंवा चित्र दाखवून प्रोत्साहन द्या. मुलांना शांत वातावरणात वाचन करण्याची सवय लावा. मुलांनी पारायण करताना त्यांच्या चुका सुधारून त्यांना मार्गदर्शन द्या. पारायणासाठी कोणत्याही वस्तूंची आवश्यकता आहे का? नाही, फक्त श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीची आवश्यकता आहे. पारायण करण्यासाठी कोणतीही दीक्षा घेणे आवश्यक आहे का? तर नाही. श्रद्धा आणि भक्तीने पारायण करणं हे पुरेसं आहे. पारायणाचा फलश्रुती निश्चित मिळते का? श्रद्धा, भक्ती आणि सदाचाराने पारायण केल्यास फलश्रुती मिळण्याची शक्यता वाढते. पारायण करण्यासाठी कोणतीही दीक्षा घेणे आवश्यक आहे का? नाही. श्रद्धा आणि भक्तीने पारायण करणं हे पुरेसं आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण हे व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारे एक प्रभावी साधन आहे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण केल्यास आध्यात्मिक, भौतिक, मानसिक आणि सामाजिक जीवनात समृद्धी आणि उन्नती प्राप्त होते. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुमचा किमती वेळ काढून ही माहिती ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. जर तुम्हीही श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल किंवा तुमची महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.